तुम्ही अनेकदा अनेक गेमबद्दल चर्चा ऐकली असेल, पण हा गेम थोडा वेगळा आहे. द गेम ऑफ लास्ट 30 डे. सुरेश नावाचा विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्याला 10वीला गेल्यावर असं वाटलं की या वर्षात ना आपल्याला काही ना काही वेगळं करायचंय, अशी एक इमेज क्रिएट करायची स्वतःची आपल्या पालकांच्या नजरेत, जी आत्तापर्यंत कधीही मिळालेली नाही. मिळवायचे ते फक्त 90%. हे ॲम्बिशन, हे मिशन तो स्वतःसाठी तर धरतो, पण त्यासोबतच पुढे गेल्यानंतर काही दिवसातच मित्रांची प्लॅनिंग म्हणते मूवीला जाण्याची. यालाही विचारलं जातं, पण हा म्हणतो नाही. या कारणामुळे तो अगेन त्याच्या अभ्यासावर फोकस करतो आणि मित्र जातात. परत काही दिवसानंतर सगळेजण कुठे ना कुठे एन्जॉय करत असतात, पण तरी हा करतो फक्त अभ्यास. रात्री 11 वाजलेत, झोपायची वेळ आली तरी 2 चॅप्टर बाकी आहेत असं समजल्यानंतर सुरेश झोपत नाही, तरी कंटिन्यू अभ्यास करतो. हे सगळं असतानाच कुठे ना कुठे आईला कळत असतं की खरंच थोडा आजार पण वाटतंय, पण तरी तो म्हणतो नाही, मी व्यवस्थित आहे. चेहऱ्यावर थकावट जाणवत असते, दिसत असते, पण तरी तो हार मानत नाही. तो कंटिन्यू त्याचा अभ्यास सुरू ठेवतो. हे सगळं होताच एक्झामची डेट जवळ येते आणि त्यावेळेस ज्या एक्झाम होण्याआधी तो कॉन्फिडंट फील करतो. त्याचे सगळे टॉपिक्स क्लिअर झालेले असतात, सगळ्या क्वेश्चनचे आन्सर त्याला येत असतात. आणि हे सगळं असतानाच जेव्हा तो एक्झाम हॉलमध्ये जातो, सगळे क्वेश्चन्स सॉल्व करतो, त्यावेळेस त्याला जो कॉन्फिडन्स, जी एन्जॉयमेंट, जी हॅपीनेस फील होते ती वेगळी आहे. आणि मला सांगण्याचं तात्पर्य हे होतं, हे सगळं की डेडिकेशन असावं तर या सुरेशसारखं प्रत्येक गोष्टीला नाही म्हणता यावं, ज्या गोष्टी आपल्यासाठी कॉन्सन्ट्रेशन नाही तर डिस्कॉन्सन्ट्रेशन करणार आहेत. आणि या सगळ्यासोबतच त्याचा रिझल्टही आला आणि रिझल्टमध्ये मिळाले 90%.